नमस्कार मंडळी, ताक्षुशी मराठी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला व्हिडिओ होणार आहे गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक। आपल्या महाराष्ट्राची शान आहे ही। गणपतीच्या दिवसामध्ये कोणाच्याच घरामध्ये असं नाही की उकडीचे मोदक बनत नाही। प्रत्येकाच्या घरात उकडीचे मोदक बनतात, पण भरपूर वेळा प्रॉब्लेम होतो। अहन वेळेला कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि टिप्स पण देणार आहे की एकदम मऊसूत आपले मोदक कसे बनावे। तर चला आपण स्टार्ट करूया। सगळ्यात आधी मी एक पॅन घेतला आहे आणि पॅनला गॅसवर ठेवून यामध्ये टाकणार आहे तूप मी थोडंसंच घेणार आहे। तूप जसं थोडंसं हलकं गरम झालं की यामध्ये मी किशमिश घेते। माझ्या मुलांना थोडं किशमिश जास्त आवडतं म्हणून मी किशमिश टाकते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, ड्रायफ्रूट टाकायचं टाका, नाही तर नका टाकू। त्यानंतर मी अर्धा कप घेतला आहे किस खोबऱ्याचा, ओल्या खोबऱ्याचा आहे, त्याला मी किसून घेतलं होतं बारीक किसणीने। ते यामध्ये टाकून परतून घेतलं आहे मी तुपामध्ये। त्यानंतर गूळ घेतला आहे गूळ मी घेतला आहे, जितकं मी खोबरं किस घेतलं आहे ना तेवढा मी त्याचा अर्धा गूळ घेतला आहे, कारण की गोड मला कमी बनवायचा आहे। तुम्ही जर गोड जास्त खातात तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता। त्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच मी खसखस टाकते। ही खसखस मी आधी भाजून घेतली होती, म्हणून तुम्ही पण भाजून घ्या। इलायची पूड पण आपण यामध्ये टाकू शकतो। तुम्हाला जे पण फ्लेवर आवडतो तो तुम्ही यामध्ये टाकू शकतो। फक्त एवढं आहे की आपल्याला जास्त म्हणजे कडक व्हायला नको गुळाचा पाक, असं आपल्याला जास्त त्याला नाही गॅसवर ठेवायचं आहे, कमी ठेवायचं आहे। तोच पॅन घेतला आहे मी धुवून, मी दुसरं कुठलं भांडं वापरलं नाही आहे। त्यानंतर त्यामध्ये मी टाकलं 1 वाटी पाणी आणि टेस्टनुसारच मीठ टाकलं आहे आणि तूप टाकलं आहे। त्याला आपण उकड आणूया। उकड आणल्यानंतर मी त्याला मिक्स करून घेतलं आहे तूप आणि मीठ। आपल्याला पीठ घेतलं आहे तांदळाचं मी इथे, तर 1 वाटी मी पाणी घेतलं आहे, तर 1 वाटीच मी तांदूळाचं पीठ घेणार आहे। त्यानंतर त्याला पण व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि गॅस बंद ठेवला आहे। याला द्यायची वाफ, तर आपण याला झाकून घेऊया, 5 मिनटे ठेवूया। 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं झालं आहे। त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे खूप गरम आहे, तर आपण याला हाताने करू शकत नाही, म्हणून मी मॅशरचा उपयोग केला आहे। तुम्ही वाटी किंवा ग्लास त्याने पण याला एकजीव करून घेऊया आपण। तर मी याला आधी तूप लावून घेते थोडंसं की चिपकायला नको म्हणून, आणि मी हाताने तर करू शकत नाही म्हणून मी याने करते। पण हे गरम गरम असतानाच आपल्याला करायचं आहे। आता थोडंसं हे गार झालं आहे, तर मी हाताने याला जसा भाकरीचा उंडा बनवतो ना त्याप्रमाणे याचा गोळा मी बनवून घेतला आहे। त्याला साईडला ठेवलं आहे आणि इथे घेतली आहे एक भांडं घेतलं आहे, स्टीमर आहे, त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला स्टीम करायचे मोदक, म्हणून याला आपण आधी पाणी टाकून गॅस वाढवून ठेवून देऊया। आता जेव्हापर्यंत ही स्टीम येते तेव्हापर्यंत आपण मोदक बनवून घेऊया। तर बघा, मोदक आपण हाताने कड्या बनवतो, तेव्हा कड्या बनवताना भरपूर त्रास होतो, म्हणून मी इथे साच्याचा उपयोग करते। साच्याचा उपयोग केला ना की बनतात पण पटापट आणि वेगा पडायचा काहीच इथे प्रॉब्लेम होणार नाही आहे तुम्हाला, कारण की याच्यामध्ये आरामात कुठलं पण पीठ घ्या तुम्ही आरामात बनते, कारण की मी करून बघितलं आहे। आधी मी हाताने पण करून बघितलं आहे, पण याच्या भेगा पडत होते। हा पीठ माझ्याकडे होतं आधीचं, मी काही दुसरं पीठ घेतलं नाही, त्याच पिठाने बनवलं आहे, पण माझ्या ह्या पिठाच्या पण एक पण भेग पडली नाही आणि इतके छान सुबक एकदम मोदक झाले आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघू शकता की किती छान आपले मोदक झाले। बघा, व्यवस्थित स्टफ केलं आहे मी यामध्ये ह्या प्रकारे, आणि मी याला तुम्हाला दाखवते। बघा मोदक, बघा कुठूनच काहीच भेगा नाही पडल्या। जर हाताने पण कड्या करायला गेलो ना तर भरपूर प्रॉब्लेम होतो। हाताने जर तुम्हाला कड्या पाडायचं त्याच्यासाठी आपल्याला पीठ माहिती आहे तुम्हाला, मोदकासाठी पीठ कोणतं वापरतो आपण, तर राशनाचे तांदळाचं वापरू शकतो। जे एकदम नवीन असतात ना पांढरे शुभ्र ते नाही घ्यायचे, ते चिकट असतात, आणि एकदम जुना तांदूळ पण नाही घ्यायचा। तर हे बघा आपले मोदक मी बनवून घेतले, तुम्ही बघू शकता पूर्ण मोदक मी बनवले। जितके माझे त्या पिठामध्ये झाले माझे इतकेच झाले, मी इतकेच बनवून घेतले आहे। त्यानंतर आपण स्टीमर बघूया। स्टीमरमध्ये पण छानपैकी आपलं पाणी उकडलं आहे। यामध्ये एक टाकते केळीचं पान ठेवले, त्यावर आपण मोदक आता शिजवून घेऊया। तर इथे मी लावलं आहे केसर, थोडं केसर लावते, दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणून केसर लावा। दुधामध्ये भिजवून पण ठेवू शकता, त्यानंतर पण केसर लावू शकता। मी विसरली होती म्हणून मी असंच केसर लावलं आहे आणि वरून थोडंसं दूध टाकून दिलं आहे। दूध टाकलं आहे, त्यानंतर आपण याला स्टीम द्यायची आहे आपल्याला। आता याला मी ठेवणार आहे 10 मिनिटं।
मोठा गॅस करून 10 मिनटं ठेवणार आहे आणि मग स्लो गॅस करून पण मी 2-3 मिनटं ठेवले आहे. आता बघा आपले मोदक एकदम छानपैकी शिजले आहेत. वाफ बघा एकदम वाफ निघत आहे गरम गरम. आता तुम्हाला मी प्लेटमध्ये दाखवत पण आहे की आपले मोदक बघा किती सुंदर झाले आहे. दिसायला पण खूप छान आणि खायला पण खूपच टेस्टी. आता गरमागरम मोदकवर टाकूया तूप. तूप टाकणं खूप गरजेचं आहे. तूप टाकल्याने खूपच छान टेस्ट येतो, म्हणून तूप तुम्ही नक्की टाका. असे जेव्हा गरम असतात ना मोदक तेव्हाच टाका, किंवा असं कापून पण तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाकू शकता. आपले मोदक खूपच छान झाले हे. तुम्ही अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा. की तुम्हाला वाटतं की पीठ चांगलं नाही आहे, आपले मोदक चांगले नाही होणार, तुम्ही साच्यानेच बनवा. साच्याने एकदम छान बनतात. बघा याला मी कापून पण दाखवते. तुम्ही म्हणणार की म्हणते फक्त छान झाले पण आम्हाला दाखवत पण नाही आहे कसं झाले, तर म्हणून मी कापून तुम्हाला दाखवते. बघा किती मऊ एकदम लुसलुशीत मोदक झाले आहे. तर बाप्पासाठी हा प्रसाद तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला रेसिपी कशी लागली आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.